राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. येत्या 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार म्हणजेच श्रावण पौर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग्रहण कुठे दिसणार, भारतात हे ग्रहण दिसणार आहे का, वेदादी नियम पाळावे का, कुळाचार करावा का, जरा जिवंतिका पूजन करावे का, भाऊ बहिणीच्या नात्यांमधील मोठा सण म्हणजेच रक्षाबंधन याच दिवशी आहे. बहिणीने भावाला रक्षासूत्र बांधावे किंवा नाही, गर्भवती व सर्वांसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. तर सगळ्यात आधी आपण पाहूया ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे. तर हे ग्रहण पश्चिम आशिया, संपूर्ण युरोप, आफ्रिका खंड, उत्तर व दक्षिण अमेरिका खंड, प्रशांत, अटलांटिक, हिंद महासागर. तर 28 ऑगस्ट 2026 रोजी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही आहे. तथापि धर्मशास्त्र आणि भारतीय सिद्धांत ज्योतिष्याच्या नियमानुसार हे चंद्रग्रहण भारतात कुठेही दिसणार नाही आहे. ज्या प्रदेशात सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण दृष्टीस पडत नाही तिथे ग्रहणाचा वेदकाळ, सूतक काळ किंवा धार्मिक वेद पाळले जात नाही. त्यामुळे 28 ऑगस्ट 2026 रोजी चंद्रग्रहणाचे कोणतेही सूतक नियम लागू होणार नाही. तर हे ग्रहण भारतातून अजिबात दिसणार नाही आहे. हे ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे धर्मशास्त्र व पंचांगानुसार भारतात कोणतेही सूतक किंवा वेद पाळण्याची आवश्यकता नाही आहे. गर्भवती महिलांसह कोणीही हे नियम पाळू नये. कोणताही त्रास होणार नाही. नेहमीप्रमाणे आपला आहार व आचार ठेवा. तर रक्षाबंधन सण उत्सवाने साजरा करावा. महिलांनी आपल्या मुलांसाठी जरा जिवंतिका पूजन करावे. ज्यांच्या इथे आरत्या कुळाचार असेल त्यांनी तो करावा. कुठलीही शंका मनात ठेवू नका. तर मला जी माहिती होती ती मी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त नातेवाईकांना, मित्रांना, तुमचे जे ओळखीचे असतील त्यांना तुम्ही नक्की शेअर करा आणि खारीचा वाटा उचला. माहिती आवडल्यास एक लाईक तो बनता है. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.